हुसेन दलवाई यांनी केलं, मात्र काँग्रेसच्या काही लोकांनी त्याला विरोध केला असंही ते म्हणाले. काय आहे, प्रत्येक माणूस आपलं अस्तित्व मी आहे वा राजकारणात आणि पॉलिटिक्समध्ये जिवंत आहे हे दाखवण्यासाठी अशा पद्धतीनं खोटं भ्रम पसरवणारा आणि स्टंट करणारं वक्तव्य अनेक लोक समाजामध्ये करत असतात आणि हा त्याच्यातलाच एक प्रकार आहे. विनाकारण कोणत्याही माणसाची बदनामी करून स्वतःला लाईमलाईटमध्ये आणण्याचा हा प्रकार आहे आणि मला असं वाटतं की एका रिस्पॉन्सिबल राजकारण्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करू नये आणि कोणाला मनात आलं तेव्हा कोणी काही बडबडते आणि त्याला विनाकारण वेड्याने महत्व देऊ नये. उलट अशा माणसाचा हासा करायला पाहिजे की इतके दिवस तुम्ही गुपचाप का बसले होता आणि अशा पद्धतीने चुकीचं वक्तव्य करणाऱ्याच्या विरोधात कुठली प्रतिक्रिया देणे हा त्यांचा बुद्धीचा बालिशपणा आहे. भाऊ, भाजप आणि शिवसेनेमध्ये कुठंतरी सुप्त संघर्ष सुरू असल्याचं पुढे येते आहे. ठाण्यामध्ये एका कार्यक्रमात शिवसेनेच्या कार्यक्रमामध्ये भाजपचे लोक गेले नाही, त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. शेवटी राजकारणामध्ये प्रत्येकाचा एक पक्षाचा एक आपला स्वतःचा पक्ष वाढला पाहिजे असा एक प्रयत्न असतो. परंतु नेमकं तिथं काय घडलं आहे मला माहीत नाही. परंतु शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये ठाण्याला शिवसेना खूप अतिशय स्ट्रॉंग आहे आणि माननीय आनंद दिघे साहेबांचा तो जिल्हा आहे, त्यामुळे शिवसेनेवर प्रेम करणारा आणि मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे याचं भान प्रत्येकाने ठेवलं पाहिजे. राज्यामध्ये कंत्राटदारांचं आजपासून आंदोलन सुरू झालेलं आहे. 90,000 कोटी थकीत देयक आहे त्यांची. अर्थराज्यमंत्री म्हणून काय सांगाल, कसा तोडगा काढला हे बघा की मागच्या सरकारमध्ये आम्ही अतिशय लोकहिताचे निर्णय घेतले. जेव्हा हे सर्व निर्णय घेतले तेव्हा जो अंदाजित खर्च होतो त्यापेक्षा खूप जास्त खर्च आलेला आहे. उदाहरणाच्या स्वरूपात जे कृषी पंपाची जी वीज बिल माफी होती ती साधारणतः कमी अपेक्षित होती, परंतु ती साधारणतः आतापर्यंतची 32,000 कोटीची गेलेली आहे. आपण कर्जमाफी देखील शेतकऱ्यांची यावर्षी केलेली आहे. लेक लाडकी योजना, लाडकी बहीण योजनेसारख्या अनेक योजना, आपण मुलींची फी माफीसारख्या अनेक योजना सरकारने राबवल्या आणि मोठ्या प्रमाणामध्ये राज्यात पायाभूत सुविधेचे काम देखील त्याच माध्यमातून सुरू आहे. थोडंसं आर्थिक जी घडी होती ती अडचणीची झाली होती, परंतु त्या सर्व परिस्थितीला मात करून आम्ही मागील 6 वर्षात टप्प्याटप्प्याने सर्व गोष्टी क्लिअर करत आहोत. मोठ्या प्रमाणामध्ये नवीन कामं आपण घ्यायला सध्या तुर्तास आपण बंदी घातलेली आहे, जेणेकरून जुन्या लोकांचे पेमेंट देता येईल आणि त्या टप्प्याटप्प्याने देण्याची कारवाई सुरू आहे. काही निधीची अडचण निर्माण झाली होती, परंतु त्यावर आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करून मार्ग काढून सर्वांची देयके देत आहोत. नरेंद्र बोंडेकर यांनी खरं तर भंडाऱ्यामधलं एक प्रकरण आहे रेती घाटाचं, त्या संदर्भात कारवाईची मागणी केली आहे. खनिकर्म अधिकाऱ्यांना निलंबन करावायची मागणी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. 7 कोटी रुपये त्यांना दंड देण्यात आला, मात्र तो 300 कोटी रुपयापर्यंत दंड जाणे अपेक्षित होता असं म्हणून. आता त्या विषयावर तो त्यांचा जिल्ह्याचा विषय आहे, मी त्या खात्याचा मंत्री नाही, त्यामुळे त्या विषयावर सध्या मला भाष्य करणं योग्य वाटत नाही. परंतु मला असं वाटतं की राज्यामध्ये शासनाने गरीब लोकांना रेती मिळावी यासाठी अनेक निर्णय घेतलेले आहे. जे रेती घाट आहे त्यातून देखील अनेक लोकांना लाभ देण्यासाठी धोरण केलेलं आहे. काही टक्के वाढही आपण राखून ठेवलेली आहे. वेगवेगळ्या विकास प्रकल्पासाठी देखील असे धोरण केलेले आहे. भविष्यामध्ये वाळूची चोरी कमी व्हावी या दृष्टीने शासनाचा नेहमीच प्रयत्न असतो, परंतु डिमांड आणि सप्लायचा रेशो बिघडल्यामुळे थोड्याफार प्रमाणामध्ये काही लोक अशा पद्धतीचा गैरव्यवहार करतात. जे गैरव्यवहार करतात त्यांच्यावर शासन कठोर कारवाई करत आहे. अनेक या संदर्भामध्ये धोरणामध्ये आवश्यक तो बदल देखील केलेला आहे. काही किती बदल केले तरी काही लोक असा प्रयत्न करतात, तर त्याला कायदेशीर मार्गाने त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित आहे, ते केलं जाईल. राज्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्र्यांना आता कुठल्याही मंत्र्याच्या खात्यामध्ये हस्तक्षेप करता येणार आहे, निर्णय बदलता सुद्धा येणार आहे. तो अधिकार मुख्यमंत्र्याचा असतो. मुख्यमंत्री शेवटी बॉस असतो, बॉस इज ऑलवेज बॉस. त्यामुळे त्यांना तो निर्णय घेण्याचा अधिकार आहेच. त्याच्यावर कुठलाही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.